निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. समर्थताई, श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. मी पुण्यावरून बोलत आहे, पण मी नाव नाही सांगणार. हो हो, आहे माझ्याकडे नाव स्वामी तुमचं. समर्थ बोला ताई. हा, नका सांगू. ताई मला काय झालं ताई, माझी मुलगी 22 हा, वर्षाची बोला ना आहे ताई, कुठून बोलताय? आणि ती मी मेडिकलचं आता शिक्षण सध्या घेते. गाव नाव अरे वा, हा, हा. बरं बरं हा. बरं. तर ती आता थर्ड इयरला आहे. चालेल, तिची चालेल. थर्ड इयर मुळे काय झालं, तिची आता एक्झाम आहे, म्हणजे चालूच आहे एक वर्ष आता. झालं अच्छा, अच्छा, हा. ना. सप्टेंबर मध्ये त्यांचा वाढदिवस असतो, म्हणजे मला कशी ट्विन्स आली आहेत हे काय दोघीजणी. आलं मला अरे काहीच बापरे. कळलं नाही. मी हा. कधी सुरुवात केली हे मग पण दुसरी काय कळलं नाही करताय? मला. अरे वा, ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आणि आता एवढा अच्छा, वेळ साईड लागलाय दोघींची की वेगळी, काम हा? करते ना, हो, म्हणजे 12वी पर्यंत सेम श्री स्वामी समर्थ जर एकदा म्हणायला अच्छा. सुरुवात केली ना तर काय तर झालं ताई, किती वेळ दोघींनी काय म्हणते मला काहीच तर कळत नाही. तिला काय माझं झालं, तोंडच शांत म्हणजे बसत ती नाही. वाढदिवस अरे होता वा, ना, त्याचे चांगली गोष्ट 15 आहे दिवस, ताई. म्हणजे सप्टेंबर मध्ये हो, तिचा 18 आणि तारखेला माझ्या घरात वाढदिवस म्हणजे असतो, नाही आणि ते का 15 दिवस ती इतकी विचित्र लग्नाला आता वागत होती 15 ना ताई. वर्ष झाले. अरे बापरे. पण आम्ही नवरा हो, ती बायकोचे खूप एवढे त्रास वाद द्यायची व्हायचे, आम्हाला घरी म्हणजे येऊन. लहान कॉलेजला लेकरासारखे जायची, सतत काय भांडणं म्हणजे पण आम्हाला काही पण समजतच कळतच नव्हतं नव्हतं आम्ही की कशाहून अशी भांडत का होतो वागते तर. ना. अरे म्हणजे बापरे. खूप ह्या भांडणं माझ्या ताई मुली व्हायची चांगल्या आणि आहेत ते ना, नाही का म्हणजे दारू पण आम्ही पित पुण्यात राहून होते. देखील त्या फॉरवर्ड वगैरे आता 1 अजिबात वर्ष नाही. झालं ना, अरे तर वा, मी म्हणजे मला बर. काहीच कळत खरंच नव्हतं. खूप मी खूप चांगल्या मुली निशंक आहेत. हा संस्कार तारखेला असतात आहे तो ना, आई वडिलांचे. तर हा, हा. मी हो 1 ना ताई, खरंच. डिसेंबरला म्हणजे 1 वर्ष आणि झालं असं तेव्हा काय मला वाटलं त्यांनी माहिती का फोन ताई, घेऊन की दिला होता. ठीक आहे, म्हणजे कॉलेजचं काही माझ्याकडे टेन्शन पहिला असेल किंवा नव्हता कॉलेजमध्ये काही आणि होत मला असेल तेव्हा म्हणून म्हणजे ते आपल्याला सांगतही आणि नसेल, हे कदाचित युट्यूब सांगतात वगैरे त्या, पण वापरता येत असं नव्हतं. वाटलेलं. पण हो, मी असं होऊ शकतं शिकले असं. लहान मुलगी आहे ना म्हणजे त्याच्याकडून, आणि ते त्याच्यावर मी डिस्टर्ब तेच का लावत काय, होते. म्हणजे खूप अच्छा, वेळ हा, हा, आणि हा. मला झोपायची, कळलंच नाही. उठायचीच स्वामी नाही. सेवेत आले कॉलेजवरून होते. मी आले की पहिले लहान होते सकाळी ना, पण जेव्हा म्हणजे इतकी मी विचित्र ना, म्हणजे 11-12 वर्षाची होते वडापाव तेव्हा खायचा आई म्हणून बाबा ना माझी ताई, त्या सेवा मुलीने तेव्हा रात्री करत होते 9 ते त्यांच्यासोबत, पण 9:30 ह्या टायमात संसारामध्ये 4-5 पडले ना दुकानं हा, पालती हा, घातली हा, की हा. तिला पूर्णपणे वडापाव विसर खायचा. पडला मला अरे. स्वामींचा. आणि आई माझ्या गं. संसारात आणि खूप असं वेळेस करणारी खूप मुलगीच नाहीये संकट ताई आले. ती, पण त्याच्यावरून काय माहिती, आम्ही कधी-कधी पण वाटत असं होतं म्हणायचो सगळं की ही अशी का संपलं आणि करते, म्हणजे परत आई चालू गं. वडापावसाठी होतं. कोणी असं परत करतं नव्याने का ना. पूर्ण चांगलं बरोबर होऊन हो. जात होतं. असं घरात विषय व्हायचे हा. आमचे, पण मला पण ते तिच्या आता बाबांना मी जर काही कळतंय सांगायला कदाचित लागले मला ना, तर माझ्या तिच्या बाबांना असं आई-वडिलांमुळे सगळं वाटायचं काही की संपल्यासारखं आणि तूच परत तिला बोलतीस, सगळं म्हणजे तूच व्यवस्थित तिला होऊन काहीतरी जातं. समजून घेत नाही, स्वामींची असं कृपा होती. वाटायचं. हो. आता ते अरे वा. घरात नसतात, आणि आता 1 त्यामुळे वर्ष घरच्यांना झालं काही आणि मी समजत नाही 15 जास्त ना. दिवसच तो मंत्र बरोबर. ऐकत होते. आणि मला तेव्हा ते माहिती पण नव्हतं हा मंत्र आहे म्हणून सनी. हा, हा, मला हा. तो आवडायचा ना, म्हणून मी सतत लावायचे. आणि मला 15 दिवसानंतर एक कॉल आला, म्हणजे ते नाही का दारू पीत होते ना, हो 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 हो. तर मग मी खूप रडत होते. आणि त्या दिवशी ते घरी पण आले नव्हते रात्रीचे. मी घरी होते आणि मी खूप रात्रभर त्यांची वाट बघितली आई होती. गं. हा, हा. आणि 3:41 मला सकाळी कॉल आला. म्हणजे हा, हा, हा. ते हॉटेलमध्ये काम करताना, आणि ते तिथंच झोपले होते, खूप दारू पिलेले होते. आई गं. आणि 3:41 मला कॉल आला. मी त्यांच्याच फोनवरून आला आणि मी मग विचारलं की कोणीतरी एक आजोबा बोलत होते. हा. आणि ते म्हणे की ताई तुम्ही नाही का काळजी नका करू, आणि ते नाही का आता पूर्णपणे चांगले होईल म्हणे. अरे वा. आणि हा, त्याच्यानंतर ते दारू नाही पिणार म्हणे. आणि मग नंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण बोलताय, हम्म. तर मग ते म्हणे मी त्यांच्यासोबतच आहे म्हणे इथं कामाला. त्यांनी नाव काहीच नाही सांगितलं मला. अच्छा. हा. आणि मग मी नंतर दुसऱ्या दिवशी यांना म्हणजे रागवलंच होते. मग मी त्यांना म्हटलं की मी किती फोन लावले, रात्रभर फोन लावत होते, उचलले नाही. आणि 3 वाजता कोणी फोन लावला तुमच्या फोनवरून? हा. तेव्हा ते म्हणे की मी झोपलेलो होतो, माझ्या बाजूला कोणीच नव्हतं, फक्त शेट होते म्हणे. पण हम्म. ते ना म्हणजे यंग आहे, 21-22 वर्षाचेच आहे ते. अच्छा अच्छा. हा, हा. तर मग लगेच त्यांच्यासोबत मी बोलत होते, त्यांचा आवाज वगैरे मला माहिती होता ना. मी म्हटलं हा. ते नाही बोलले, कोणीतरी आजोबा होते म्हटलं, ते बोलले. अय्या. तर मग ते म्हणे नाही. मी म्हटलं मग तुमच्या फोनचा लॉक कसा दुसऱ्याला माहिती आहे, ते कसे काय फोन लावतील मला? हो हो हो, बरोबर आहे. तर ते म्हणे नाही, माझ्या आजूबाजूला कोणीच नाही. मग नंतर त्यांनी म्हटलं कदाचित कोणी लावला असेल. त्यांनी दुसऱ्या दिवशी विचारलं, पण कोणीच म्हटलं नाही की मी लावला. आणि ते म्हणे की ते तितक्या रात्रीचं कोणी जागत पण नाही म्हणे. अरे बापरे. हा. आणि मग नंतर तरी पण मग मला असं वाटलंच नाही की दारू सोडेल. मला असं वाटलं नाही ते स्वामीचा अनुभव असेल वगैरे, काहीच नाही कळलं. हा. आणि त्याच्यानंतर ते परत दारूच पित होते. पण मग मला नाही का असं स्वामीचं इतकं वेडं लागून गेलं ना, मी हा. ना जप करतच राहत. म्हणजे मी नव्हते करत ते हा. आपोआपच होत होतं. आई मला कळतच नाही, गं. माझं तोंडच शांत नव्हतं राहत. अरे वा. आणि आता पण नाही राहत. आणि मी 1 वर्षापासून नाही का म्हणजे तुळजापूरला जायचं असं मला हम्म जायचंय, हम्म खूप दिवसांनी जायचं होतं. हम्म हम्म हम्म. पण कोणीच असं मनावर घेत नव्हतं आणि असं माझं ऐकत पण नव्हतं. हा आता हा मग गेल्या वर्षी म्हणत होते ना, नाही असं तसं खूप टाळाटाळ झाली. हा. ते 1 वर्षापासून मग आता नाही का मागच्या महिन्यामध्ये हम्म
त्याने स्वतः हाच म्हणे आपल्याला जायचं म्हणे आता अरे वा. तुळजापूरला. हो. बघा. आणि मग मी खूप रडत होते ना, म्हणजे कधी पण आहे ना मी आई बाबाला सांगून सांगून थकले होते, कारण आमचे कायमचेच भांडण होते ना. बापरे. तर आता कंटाळले होते आणि मी जेव्हा मला त्रास झाला मी देवाजवळ येऊन खूप रडत होते आणि सगळं काही देवाला सांगत होते. आई ग. म्हणजे जसं आपण आई बाबाला मैत्र असं कोणी असलं ना हो, हो. त्याच्यासोबत शेअर करतो ना, तसंच बोलत होते मी स्वामी सोबत. बापरे. आणि मग नाही का मग ते स्वतः म्हटले की आपण जाऊ, पण आता आम्ही शेतकरी आणि परिस्थिती पण तशी नाही ना. हो हो पण हो. ते येणार म्हटले. मी एवढी खुश झाले, घरात पैसे पण नव्हते हा. हा हा. तर मग माझ्या कानामध्ये नाही का 1 ग्रॅमची अशी बाळे केलेले छोटे छोटे कुडकं म्हणून हो सनी. हो बरोबर. पण ते एवढी खुश झाली ना की मला नाही का आता तुळजापूरला जायचं, अक्कलकोटला पण जायचं. आणि मी आता नाही का दारू सोडून देणार आहे म्हणे, मी आता दारू वगैरे काहीच किती पिणार नाही. आनंद झाला असेल तुम्हाला. हो, मला खूप बरं वाटलं. आणि मग मला तुळजापूरच्या देवीची ओटी भरायची होती ना, तर मग मी माझ्या कानातले मोडले, म्हणजे ते 1 ग्रॅमचे होते. मला त्याचे 6,000 रुपये भेटले. हा 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 हा. आणि मग मी त्याच्यानंतर तुळजापूरचंही दर्शन झालं खूप छान आणि अक्कलकोटला गेले ना, अरे वा. तर मी एवढी म्हणजे खुश होते, मला काहीच कळत नव्हतं. आणि मग आदल्या दिवशी मी तुळजापूरला दर्शन घेतलं कुलस्वामिनीचं. हा हा. आणि त्यात ना आम्ही म्हणजे 3 पिढ्यापासून कुलदेवतेला मानलेलं नाही, म्हणजे कोणीही दर्शनाला गेलं नाही आमच्या घरातलं. अगं बाई. हा हा हा. मग पहिल्यांदाच म्हणजे मला खूप दिवसाचं वाटत होतं, पण मग आता ऐकतच नव्हतं ना कोणी. तर मग त्या दिवशी दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो. रात्र झाली होती. मग तिथं 31 तारखेला खूप गर्दी होती. रूम पण भेटत नव्हती. मग नंतर रूम भेटली. मी एवढी खुश होते, म्हणजे मला रात्र कधी संपेल आणि कधी मी मंदिरात जाईल असं वाटत होतं. आणि मी रात्री बघितले एवढ्या गाड्या होत्या पार्किंग मध्ये, रूम पण भेटत नव्हती. मी म्हटलं खूप गर्दी राहणार आहे आता सकाळी. तर मी रात्रीचे 2 वाजताच उठून म्हणजे त्यांना पण उठवलं आणि तिथे मग त्या रूमवाल्यांनी गरम पाणी ते होतंच. मी 2 वाजताच त्यांना अंघोळ वगैरे करायला लावली. बापरे. हो, खूप सकाळी. आणि आम्ही 3 वाजता असं 3:30 वाजेपर्यंत मंदिरात म्हणजे याला बारीला लागलो. बापरे. हो. आणि मग आरती झाली ना 5 वाजता, तर आम्ही तिथं होतो आरती अरे वा. त्याच्यामध्ये. पण नाही का स्वामीचं दर्शन झालं. पण मला तरीही कुठेतरी अशी हुरहुर लागली होती की मला स्वामी नाही का भेटतील, असं माझ्या मनात होतं कुठेतरी. पण मला तसं वाटलंच नाही. मी खूप नाराज झाले, मी इतकी रडले. मला तिथे थोड्या वेळ थांबायचं होतं, पण आमच्या सोबतचे होते ना खूप गडबड करत होते. म्हणजे आता दर्शन झाले ना, चला नाही बसायचं इथं, आता लगेच दुसऱ्या देवाला जायचं होतं आम्हाला गांगणापूरला. तर टाइम नव्हता, तर ते घाई करायला लागले. मला तिथे बसायचं होतं, बसायला नाही भेटलं ना. मी एवढे रडले, म्हणजे रस्त्याने गांगणापूरला येईपर्यंत रडले, खूप रडले. मग तिथं दत्त मंदिरात ते दर्शनाला गेले ना, मला हे म्हणे की ते आता सगळे दर्शन झाले की पटापट उठते, तू उठतच नाही म्हणे, तू तिथंच मंदिरात बसते म्हणे. आणि मग सगळे घाई करता. मग मी नाही का ते बारीला लागले मंदिरामध्ये. मी म्हंटल तुम्ही दर्शन करा. मी तर गाभाऱ्यातच बसले समोर. मी खूप रडले. आणि मग रडले, ते दर्शनाला गेले. पण एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू होतं ना, ते एवढं लहान होतं आणि ते माझ्या मांडीजवळ येऊन बसलं. म्हणजे कोणाकडेच गेलं नाही, माझ्या मांडीजवळ येऊन बसलं, माझ्या अंगावर लोळायला लागलं. आणि मला इतकं रडू आलं, मला वाटलं मी दत्त महाराजाच्या दर्शनाला नाही गेले ना आतमध्ये, तर मला इथंच दर्शन झालं. म्हणजे मला रडू येत होतं, खूप रडू येत होतं. आणि मग मी खूप रडले. मग नंतर म्हणजे आंघोळ वगैरे केली तिथं. आणि नंतर आम्ही पंढरपूरला गेलो. पंढरपूरला दर्शन झाल्यानंतर नाही का म्हणजे आम्ही बाहेर आलो आणि मग ते थोडे शॉपिंग करत होते आमच्या सोबतचे. तर हे म्हणे आपण चहा घेऊ म्हणे. आम्ही दोघांनी चहा सांगितली. तिथं अचानक नाही का तुमचा स्वामी फोटो येतो ना लावता ना निशंक हो म्हणून, तर फोटो येतो ना, तिथं मी तेच बाबा होते. ते त्यांचा चेहरा वगैरे मला आठवतो. हो, पण त्यावेळेला मला काहीच सुचलं नाही, काहीच कळलं नाही. आणि ते आम्ही दोघांनी चहा सांगितली. ते कुठून आले काय माहिती, ते म्हणे मला पण चहा द्या एक, म्हणजे यांना म्हणे मला पण एक चहा द्या. आणि मग यांनी त्यांना एक चहा दिली. आणि मग नंतर नाही का आम्ही बघितलं ते कुठं गेले काहीच कळलं नाही. आणि मी एवढे रडत होते की स्वामी मी एवढी लांबून आले, मला तुम्हाला भेटायचं होतं, तुम्ही मला भेटले नाही. मी इतकी रडले होते, म्हणजे सारखी रडत होते. आणि तेव्हा ते भेटले ना मला, तेव्हा ते कळलंच नाही.
बापरे. आणि मग नंतर आता मला सारखं वाटतं ते की मला स्वामी स्वामी येऊन भेटले होते. भेटले. हा. हो, पण मला तेव्हा कळलं नाही आणि कळलं नाही. सेम तेच होते. जो फोटो पाठवता ना तुम्ही, हो 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 हो. तोच फोटो, तोच चेहरा, फक्त पांढरे कपडे घातलेले होते बापरे. आणि पण काहीच ताई कळलं नाही. तुम्ही आता इतक्या सुखी व्हाल ना हळूहळू, आणि आता हा अनुभव शेअर केला, तुम्हाला 100% पुढचे अनुभव अजून तुम्ही शेअर कराल. थांबा ना इतके 1 सुखी. मिनिटं. हा, मी हो, खूप थांबते ना, छान. थांबते ना. बोला आणि बोला. नंतर त्यांनी ठरवलंच होतं की आता जानेवारी महिन्यात 1 तारखेलाच आपण अक्कलकोटला जाणार ना. आम्ही तेव्हाच गेलो बरोबर. अरे वा. आमचं जानेवारी महिन्यातच दर्शन झालं. वा वा एका वा. वर्षात मला एवढा अनुभव आणि आता म्हणजे खूप दिवसापासून आमचे दोघांचे छान म्हणजे विचार जुळताय. नाही पहिल्यांदा नाही, मी खूप चिडचिड कायम होत होती जुळेल, घरामध्ये. कायम जुळेल ताई तुमचं आता. आणि हा माझा अनुभव झाला आणि माझ्या आई वडिलांचा अनुभव तर खूप मोठा आहे. सांगू? तो नंतर सांगा ना ताई, कारण हा पण थोड्या जरा 2 मिनिटात सांगितलं तर चालेल का? चालेल चालेल, सांगा. हा, तर माझे आई वडील शेतकरी आहे ना. म्हणजे हम्म. माझे बाबा शिकलेले पण नाही, आई पण शिकलेली नाहीये हा हा. आणि शेतकरी आहेत आणि खूप म्हणजे खूप दयनीय अवस्था. म्हणजे आमचे शिक्षण पण खूप कमी अरे याच्यात झालेले. पैसे पण नव्हते माझ्या आई वडिलाकडं. बापरे. माझं लग्न 8वी मध्येच झालेलं आहे. खूप अरे लवकर अरे अरे लग्न अरे, केलेलं आहे एवढं माझं. लवकर? हो, तेच खूप मला लवकर. आवाजावरूनच वाटलं की तुमचं वय नाहीये तेवढं. हो, खूप लवकर लग्न झालेलं आहे आणि हम्म. मी 8वीत असताना माझा भाऊ 10वीला होता. अरे बापरे. हा. आणि खूप परिस्थिती म्हणजे कर्ज काढूनच घर चालवत होते. म्हणजे आता कर्ज काढायचं, पीक काढल्यानंतर कर्ज फेड करायची, फेडायचं. हो हो ते हो. कर्ज दिल्यानंतर परत कर्ज काढायचं, असंच चालू होतं. हम्म माझं लग्न झालं तेव्हा त्यांनी एक गाय घेतली. म्हणजे ते नाही हम्म. का आमचे शेजारचे ना ते गाय विकणार होते, कारण की त्यांच्या घरी ती ना म्हणजे गाभण नव्हती राहत म्हणून त्यांना खाटकाल दिली होती. अरे आणि बापरे. माझ्या बाबाकडे पैसे नसतानाही काय माहिती देवाची कृपा त्यांनी व्याजानं पैसे काढून ती गाय विकत घेतली. अगो बाई. हा हा. आणि हो, आणि माझे बाबा म्हणजे 30 वर्ष होत असेल तशी उंबऱ्याची सेवा करते. म्हणजे उंबऱ्याला दररोज सकाळ बापरे. संध्याकाळ दिवा आणि पाणी घालतात. अरे वा. आणि गाईला आणि जीवदान दिलं ना ताई त्यांनी. हो, तर ती गाय विकत घेतली आणि त्यांना कळलं पण नाही ती तेव्हाच गाभण होती त्यांच्या घरीच. पण त्यांना वाटलं अरे गाभण नाहीये आणि ते विकत होते. बापरे. आणि माझ्या बाबांनी घेतली ती आणि 2-3 महिन्यामध्ये ती जणली पण. तिने पण एक छोटीशी वासरी दिली. ती माझ्या लग्नाच्या अरे वा. दिवशीच झाली होती. अरे वा. आणि तेव्हापासून त्यांच्या घरात एवढं चांगलं झालं. आज माझा लक्ष्मी मोठा आली. भाऊ आहे ना. हो, हं. माझा मोठा भाऊ PSI आहे. हा? छोटा भाऊ फौजी आहे. हो. वा. आणि मी नाही सांगू शकत त्यांचं इतकं सुंदर घर आहे. त्यांचं आमचं छोटंसं मातीचं घर होतं. अरे वा. आता एवढं मोठं घर झालंय, स्लॅबचं घर झालंय. किती खूप छान. स्वामींची कृपा, अंगावर शहारे आले होते. हो, माझ्या भावांना म्हणजे माझ्या आई वडिलांनी ना तर PSI म्हणजे किती शिक्षणाला पैसे हो लागतात ना. हो. तर अजिबात माझ्या आई वडिलांनी काहीच नाही. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने ना अभ्यासाने आणि म्हणजे पहिला तो असा पोलीस झाला होता हो SRP हो मध्ये. हो 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 हो. आणि मग तिथून पुढे त्याच्याकडे थोडी समजा पैशाची हे झाली ना हो 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 जमवाजमवी. हो हो हो. तर मग नंतर पुढचा अभ्यास आणि पुढचं करिअर सुरू झालं त्याचं. बापरे. आणि एका वर्षातच म्हणजे अभ्यास करायला लागला आणि एका हं. वर्षात पहिल्याच प्रयत्नामध्ये तो PSI झालाय. वा. आणि केवढी छोटा भाऊ कृपा आहे स्वामींची ताई. हो, खूप म्हणजे अश्रू येतात आम्हाला. पहिली जर आठवण काढली ना, आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं होईल म्हणून. पण आई वडील सगळं सुखात आहेत ना? हो, खूप छान. अरे म्हणजे वा. माझे बाबा खूप साधे, सिंपल, भोळे, म्हणजे पूर्ण देवावर श्रद्धा, नाही, स्वामीवरच तसंच सकाळ पाहिजे. संध्याकाळ. हो. आणि ती आणि गाय आहे का गाई? हो, गायींनी म्हणजे 2-3 वासरं वगैरे दिलंय. पण आता ती गाय नाही राहिली. 15 वर्ष झाले ना तिला. हा 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 हा. ती नाहीये, पण आता दुसऱ्या गायी आहे त्यांच्या घरी. म्हणजे तिचीच सगळी हे आहेत. हो, वासरं वगैरे आहे. हा 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 हा. आणि दोन्ही म्हणजे भावाचे लग्न झाल्या. वहिनी पण दोन्ही पण वहिनी खूप छान आहे. अरे वा. त्यांना आता 2 नातू. म्हणजे सगळं एवढं छान गोकुळासारखं आहे ना त्यांचं आता. अरे वा. आणि मिस्टरांनी सोडली दारू पूर्ण? हो, पूर्ण नाही म्हणजे मला नाही माहिती अजून. स्वामी काय करणार अजून पुढे तर. हा. आता सध्या छान चालू आहे. नाही, कायम राहणार ताई. सध्या बोलूच हो, नका, आता हे आणि कायम हो, राहणार. परत ते नाही का कधी ते स्वामीचं म्हणजे पूजा पण करत नव्हते. हम्म. कधी देवघर. आता सकाळी उठते, देव आणतात, स्वामीची अरे पूजा वा. करतात आणि ती नाते असतात. काय म्हणता? हो, ते कधी करत नव्हते. त्यांना मी करत होते ना तर मग ते करत होते. अरे वा. दिवसभर अखंड दिवा लावलेला असतो आमच्या घरामध्ये. वा. आणि देवपूजा वगैरे आता तेच करतात. एक म्हणजे 6 महिन्यापासून ते देवपूजा करतात आणि 3 अध्याय. पहिल्यांदा अध्याय पण वाचत नव्हती, पण आता रोज कंटिन्यू 3 अध्याय वाचतात. नाही नाही नाही, खूप कृपा झाली ताई.
हो. खूप कृपा झाली. किती सुंदर अनुभव आहे तुमचा. खूप आणि छान. खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो. आणि तुमच्यासोबत बोलले ना, तो पण मला खूप म्हणजे आनंद झाला. नाही, नाही. खूप बरं आणि वाटलं मला. हां. किती सांगावं हेच कळत नाहीये. माझ्या आयुष्यात खूप अनुभव दिले, पण मला आतापर्यंत कळत नव्हते. आणि आता आ. आता मला कळलंय की हे सगळं स्वामी कृपा आहेत म्हणून. हो. अजून देतील बघा. तुम्ही आता हा अनुभव शेअर केलाय ना, तुम्ही फार लवकर दुसरा अनुभव छान शेअर कराल. हो. हां. खूप छान हां ताई. मी शेअर करते हां. हो, हो. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी मला समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी